फायनल मॅच चौदरपाडा विरुद्ध RD11 किरवली. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट? कोण होणार विजेता? चला स्पीड अप करायचं, फिल्डिंग लावून घ्या चौदरपाडा आणि लगेच बॅटर्स मैदानामध्ये एंटर करायचेत, कारण ह्यानंतर बॅटिंग होणार आहे ती चौदरपाडाची. कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने करा. परंतु एक समीर, या विभागामध्ये मी अनेक स्पर्धा कव्हर केल्या, परंतु मला सुद्धा एक अभिमान वाटतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन नवीन चॅम्पियन संघ पाहायला बोलतोय. आणि त्याच अनुषंगाने आपण जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर एक नवीन चॅम्पियन संघ आपल्याला पाहावे की या सत्रामध्ये आतापर्यंत खिरवली आणि चौदरपाडा संघाने एकही टायटल जिंकलेला नाही. तर या दोघांपैकी एखादा संघ जरूर आपल्या अकाउंटची सुरुवात करेल. डेफिनेटली हे फार चांगलं झालेलं आहे. प्रत्येकी टुर्नामेंटला एक नवा चॅम्पियन मिळतोय. फक्त 2 टीम अशा आहेत की त्यांनी 2-2 ट्रॉफी जिंकलेत. आय थिंक संजय स्पोर्ट सावध आणि जानू स्पोर्ट इताडे. आणि गावदेवी पिसे संघाने देखील 2 जिंकले आहेत. क्या बात आहे. या 3 टीमने 2-2 ट्रॉफी जिंकलेत. अदरवाईज आपण पाहतोय की नवीन नवीन चॅम्पियन आपल्याला बघायला मिळालाय. आणि जरूर पहिल्या क्रमांकावरती सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रँक करणारे 2 संघ आपण पाहत आहोत. 2 विनर्स 1 रनर्स, संजय स्पोर्ट सावध आणि त्याच्या सोबतीला गावदेवी व्हियाना स्पोर्ट्स पिसे. दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतो जानू स्पोर्ट इताडे, ज्यांनी 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि ज्यांची आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय आदरणीय दयानंद सोरगे साहेबांचे सुपुत्र, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची सरचिटणीस सन्माननीय वीरेन शेठ चोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण सहकारी करूया आपण या स्पर्धेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला आपण अंतिम सामन्याला सुरुवात करतो. एकदा टाळ्यांचा गजरा असू द्या सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल. फायनल मॅच गोरखनाथ दिगाडकर आणि त्याच्या सोबतीला बॅटर. पहिलं षटक आदित्य, पहिला बॉल कट केलेला, जबरदस्त फटका. गोरखनाथ दिगाडकरचा क्लास, बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. व्हेरी गुड शॉट. क्या बात आहे. सुरुवात फ्लाइंग स्टार्ट पाहत होतो आणि किरोली संघाला एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर आपल्या विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व एसएस स्पोर्टचे ब्रँड अर्थात सोपानी तिसकर याच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिल्या जाणार आहे. या ठिकाणी पहा जनसमुदाय आता मात्र जिथे जागा मिळेल तिथे मात्र उभे राहून प्रेक्षक इथे मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. डेफिनेटली स्पर्धा मोठी आहे आणि क्रिकेटचा आनंद घेणारे प्रेक्षक मोठे आहेत. कट करायचं होतं, लेट कट खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू मात्र डॉट येतोय. एसएचा ब्रँड जेवढा मोठा आहे ना तेवढाच मोठा मन सोपान तिसकर यांचा आहे. आपण अनेकदा पाहिलेल्या अनेक स्पर्धांमध्ये ते बॅट देत असतात, परंतु आज खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कॅश प्राइज ही त्यांच्या वतीने लावण्यात आलेल्या आहे. व्हेरी गुड सोपान तिसकर. असंच तुम्ही खेळाडूंना सहाय्य करत राहा, सपोर्ट करत राहा. आणि संपूर्ण भारतभर आता मात्र एसीची बॅट आपल्याला या ठिकाणी कमाल करत असताना आपण पाहत आहोत. ओ या ठिकाणी पहा थोडासा उचली घेणार चेंडू लावून अपील पंचांवरती दर्पण टाकण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत. सर्वच खेळाडू पहा एकत्रित आलेले आहेत. हो कधी कधी असं घडत असतं की एखाद्या वेळेला अंपायर वर दबाव टाकण्याचाही प्रयत्न होतो, परंतु पंच दैवत वेळेकर सर, महेंद्र सर अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. घाट घाट का पाणी पी चुके. अजून काही पारितोषिक येत आहेत. किरोलीकरांसाठी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर केतन बजागे किरोलीचे उद्योजक आहेत, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उर्फ भोक्याबाई. इथे लाईन पाहावी लागेल. एक जणी शपल होऊन घेण्याचा प्रयत्न, चेंडू चला स्टँडच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. या वाकड्याच्या वाकड्यात जाऊ नका. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर लागोपाठ 3 डॉट. कमाल केलेले आदित्यनं. विलास बघा, एक माजी क्रिकेटपटू विलास आता सध्या कोचिंग करतोय संघासाठी. हा गावाचा अभिमान आहे समीर, कारण गावाच्या अस्मितेसाठी मात्र या ठिकाणी हे दोन्ही संघ खेळतायत. आणि एक्झॅक्टली बडे मॅच खिलाडी आदित्य वाकडे पहा कुठलाही दडपण त्यांनी स्वीकारला नाही. हो स्क्वेअर गेटचा फटका अभेद केला. हो बाकपट शॉर्ट पॉइंट असं एक क्षण वाटलं की झेल पकडला जाईल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू धरतीला दान झाला आणि अखेर पहिला जीवनदान जिनीला प्राप्त झाला. धाव संख्या धाव फलकावरती पाहत आहोत बिनबाद 5. विजू त्या ठिकाणी होता.
विजू तरेच्या माध्यमातून कॅच ड्रॉप, परंतु झेल थोडा कठीण होता. हे बघू शकता आपण रिप्ले मध्ये फार उंचावरून बॉल जात होता आणि तिथे बॉलला स्टॉप चांगला केला असं आपण म्हणायला हरकत नाहीये. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 5 धावा, परंतु आपण RD11 किरवलीची गोलंदाजी धारदार बघितलेली आहे, त्याच्यामुळे त्या संघाला कमी लेखून चालणार नाही. फायनल मध्ये तेही पोहोचलेले आहेत. धावा इथून 25 बनवल्या तर चांगली फाईट होणार आहे. ऋतिक समोर लेंथ बॉल, सरळ कीपर कडे बॉल. आणखी मला वाटलं होतं की डॉट येतो की काय, परंतु दैवत वेळेकर सरांची स्टाईल बघा, पूर्ण राऊंड घेतला आणि नंतर वाईट दिला. एक प्रत्येक पंथाची वेगवेगळी शैली असते, प्रत्येक वाहिनीची वेगवेगळी कला असते. जशी आमची किरणजी थले साहेबांची कला पाहिली आपण स्पर्धेमध्ये, अगदी इंटरनॅशनल लुक इथे मात्र दिले गेलं SK एंटरटेनमेंट, आणि त्यांनी सर्वांना मात्र एंटरटेनमेंट केलं. डेफिनेटली आदित्य पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो, ऋतिक समोर बॉल हवेत आहे, फाईन लेगला पुन्हा कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. मुठवलकर हा सामना पाहत असतील तर जरूर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. चौदरपाडा त्यांच्या विरुद्ध खेळत असताना त्यांनी सोडलेल्या कॅचेस आणि चौदरपाडा फायनल मध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी जो तिथून निसटता विजय थिंक प्राप्त केला चौदरपाडा संघाने, तिथून मात्र सगळं पाठीमाग वळून पाहिलं नाहीये आणि थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मात्र प्रवेश निश्चित केलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना 7 या आकड्यावर. फार प्रचंड प्रमाणात गर्दी आता झालेली आहे. कल्याण शहराला जोडणारा रस्ता बाजूलाच तुम्ही पाहतायत, तिथून येणारे जाणारे यात्री प्रवासी देखील या क्रिकेटचा आनंद घेताना. परंतु मला वाटतं की क्रिकेट सर्वांना पाहायला आवडतं, परंतु टाळ्या वाजवायला फार कंजूशी होते. एकही जण टाळे वाजवत नाही. टाळ्यांचा गजर होईल. चला एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. आपली स्पर्धा आहे, दोन्ही संघ आपलेच आहेत आणि आपलाच परिसर आहे. हो, इथे मात्र पहा चेंडू खाली राहिलाय आणि त्याचमुळे मात्र सरळ चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रेक्षक वर्गासाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही ऐवाज झेल पकडला तर मिस्टर निशांत चंद्रकांत काकडे ह्याच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आणि एबन जोडी ऍडव्होकेट गणेश पाटील आणि शैलेश जाधव याचमुळे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे एक जेल पकडा आणि या सुपर संडे सादर करा. पण इथे मात्र प्रतीक वाकडे पहा, जबरदस्त फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऋतिकला मैदान सोडावं लागेल. मोठ्या मॅच मध्ये पूर्ण फ्लॉप ठरलेला आहे ऋतिक. 2019 या वर्षामध्ये किरवलीनं फायनल जिंकली होती आणि आता 2025 फार वेळानंतर त्यांच्याकडे संधी आलेली आहे फायनल जिंकण्याची. म्हणजे आपण म्हणू शकतो की जो 12 वर्षाचा वनस होता तो आतापर्यंत 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत किरेलीकरांना. परंतु येईल अजून खेळ भरपूर समीर येणं बाकी आहे. त्यांचं स्वप्न सुद्धा साकार होऊ शकतोय. आरडीने मात्र संघाची बांधणी केलेली आहे. पुन्हा एका गावाला एकत्रित करून त्यांनी 11 खेळाडू निवडलेले आहेत आणि आता मात्र सिक्सर किंग ऑफ किरवली मिस्टर जितू चोरगे आलाय. आरडीला बांधणी करता जरूर येते, म्हणूनच तर ते उपसरपंच होते. कारण त्यांचा प्रेमळ स्वभाव आहे, माणसं जोडणं त्यांना आवडत असतात. गोलंदाज प्रत्येक पुन्हा मार्गस्थ होतोय. हो, चेंडू हवेत, जितू चोरगेची विकेट डोक्यात, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि पकडला जाईल. फलंदाज झाला फेल. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला आणि खेळाडू बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का लागलेला आहे टीम RD11 किरवलीला. फायनल मध्ये खेळ जसा अपेक्षित होता तो खेळ मात्र फलंदाजांना करता आलेला नाहीये. फेल झालेले आहेत सर्वच्या सर्व बॅटर्स आतापर्यंत किरवलीचे. जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी 7-2 जबरदस्त क्रिकेट. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 7 धावा संख्या आता धावफलकावरती पाहत आहोत. काय सुंदर गुणलेखिकेची भूमिका सध्या आपल्या सोबतीला दिनेश पाटील, ते सुद्धा आमने पाडे गावाला बिलॉंग करतायत. म्हणजे त्यांचं सुद्धा मात्र स्पर्धेमध्ये हातभार लागलेला आहे असं जरूर आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. थोडा का होईना परंतु त्यांचाही वाटा आहे गरजेचा. प्रतीक ओ अपील करण्यात आली, लाऊड अपील. 1 मोर विकेट. हॅट्रिक कंप्लीट केलेले आहे फायनल मॅच मध्ये. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक वागडे ऑन फायर. जबरदस्त क्रिकेट, अप्रतिम खेळ पहा. प्रथमतः या ठिकाणी ऋतिक बाद झाला, त्याच्यानंतर जितू चोरगेला त्याने बाद केला आणि आता मात्र तिसरी सेकंद आय थिंक प्रशांत भजागी आता शांत पावलाने माघारी चाललोय. त्याने एक्झॅक्टली एक सस्पेन्स ठेवलं होतं, परंतु आता मात्र तो सस्पेन्स मी ओपन करणार नाहीये. परंतु या ठिकाणी आणि किरवली संघ आता बाग फुटला आपल्याला. समीर
या अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु आता धावा तुम्ही पाहताय फक्त 7 आहेत. फर्स्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. आणि बघा, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि माणसाच्या आयुष्यामध्ये वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. चला स्पीड अप करूया, कारण यानंतर अजून एक इनिंग येणं बाकी आहे. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय केतन सोरगी आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो, फुल टॉस लेत होती, पुन्हा लाऊड अपील, परंतु या ठिकाणी हाईट फॅक्टर हा प्रश्न असावा. याच पंचांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहत आहोत. लेग बायची खूण तुमच्याकडे दर्शवली गेली आणि आता मात्र कासव छाप गतीने मात्र या ठिकाणी धाबा येताना पाहायला मिळतात. 8-3 फायनल मध्ये जी चुरस बघायला मिळणं अपेक्षित आहे ती चुरस बघायला मिळेल का? कधी मिळेल? ज्या वेळेला 20+ 20च्या वर धावा बनवल्या जातील तेव्हा ती फायटिंग तुम्हाला बघायला मिळेल. बघूया आता त्या 20च्या वर धावा इथून जोडल्या जाणार का? प्रतीक वाकडे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. गोरखनाथ समोर उडवला बॉल ऑन साइडला. इसका क्लास अभी भी जिंदा है, टायगर अभी जिंदा है. ठोकलाय त्याने षटकार. पहा, आपल्या डाव्या बाजूला आपण जर पाहिले तर भरपूर चाहते आपल्याला चौदरपाडा संघाने पाहायला मिळत आहेत, परंतु किरेवडकर सुद्धा कमी इथे आलेले नाहीत. पहा, एका षटकारानंतर टाळ्यांचा गजर तिथे पाहिला, कारण चेंडूच्या हाताला खूपच खराब होती. लूजनर होता, फुल टॉस होता आणि त्याच्यावरती फुल टॉस वसूल केला मिस्टर जीडीनं. आणि पहिली सिक्सर इथे मात्र अडकीने आपण पाहिला. दिडीच्या बॅटमधून चौकर त्याच्याच बॅटमधून आला आणि आता मात्र सर्व दृश्य आपण पाहत आहोत. हे सर्व जो तापा आहे तो किरवलीकरांचा आहे. गोरखनाथजी काकडे सुद्धा तिथे मात्र या सामन्याला आनंद ते व्यक्त करतायत. जसं काही किरवलीकरांना ते मात्र तिथे मात्र त्यांनी सपोर्ट करण्यासाठी एक जणी तिथे मात्र उभे आहेत. आणि हे बघू शकता पडदे के पीछे गुणेश पाटील, फार मोठं काम त्यांचं राहिलंय. पडद्यावर हिरो आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या हिरोंना पडद्यावर आणण्यासाठी पडदा मागच्या सर्वांची मेहनत ही कोणाला दिसत नसते. कारण पडद्या पाठीमागे खूप मोठं कार्य होत असतो आणि ते कार्य गुणेश पाटीलला एक्झॅक्टली ती भूमिका बजावली. शेवट षटक विजय तरे. हो, इथे चेंडू पडल्याचं पूर्णपणे खाली राहतोय. कुठल्याही प्रमाणे त्या ठिकाणी केतनला मात्र ही लेंथ ओळखता आली नाही आणि जिडी एक्झॅक्टली सांगतोय की तुला कशा रीतीने फटका ड्राईव्ह करायचा होता. रिप्ले मध्ये पाहू शकाल पूर्णपणे चेंडू ते फिंगर रोल केला आणि सबमरीन डिलिव्हरी. यासिन सिंधू सध्या मैदानातून सामना एन्जॉय करतोय. खूप चांगलं गुणलेखन त्याने केलंय या स्पर्धेमध्ये. गोल्डन फिंगर डेफिनेटली बिनचूक माहिती, परंतु आता दिनेश आहे, फ्लिक केलेला जबरदस्त प्रहार आणि हा बॉल सीमा पार आर पार येतोय षटकार. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द इव्हिनिंग सेशन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फ्लिक ऑफ द रिक्स रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. ऑफ स्टिकचा चेंडू खेचून मारलाय, मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडूने केला हवाई सफर. दुसरा सिक्सर. धावसंख्या आता मात्र एक्झॅक्टली 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि अजूनही मात्र या धाबामध्ये 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अजूनही संधी आहे समीर की इथून सुद्धा आडी किरवली संघ 30 या आकड्यावरती पोहोचू शकतोय. केतन टनाटन मारतोय रन वरती रन. हा षटकार त्याच्या बॅट मधून विजयच्या आगेच. ओह, आता या स्ट्रोकला काय नाव द्यावं? थोडासा फनी स्ट्रोक होता, परंतु इथे धाव मिळाली. एक स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21 धावा आणि अखेर 20चा आकडा पार केलेला आहे. ज्या टोटलची चर्चा करत होतो की ह्या टोटलवर RD11 किरवलीकडे क्षमता आहे, कारण वातावरणाचा विचार केला तर आता सहजासहजी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार नाहीत. कारण त्यांच्याकडे मनीष बाजगे सारखा एक जबरदस्त गोलंदाज आहे. रॉकीने सुद्धा ही स्पर्धा गाजवलेली आहे. इज अ बॉलर म्हणून ऋतिक चांगली कामगिरी करू शकतोय आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी 21 आकडा मात्र इथे लागला गेला आणि अजूनही मात्र या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला गोरखनाथ दिगाडकर. हो, पाहू शकाल अगदी या कुलवट्टापाचा चेंडू होता. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. चेंडू चाला वेगाने स्क्वेअर लेगच्या दिशेनं शत्रशक वेगाने पोहोचतो. हो, जर बॅकअप नसता तर आय थिंक काही घडू शकलं असतं. जसं सरपंच माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या पाठीमागे ग्रीष्मा इलेवन आमनेपाडा संघाचा बॅकअप होता आणि त्याचमुळे मात्र आपण जर पाहिलं की एवढी मोठी स्पर्धा त्यांनी आपल्या भेटीस आणली. त्यामध्ये रामकृष्ण काकडे असतील, गुणेश पाटील, राजकुमार पाटील, सर्व त्यांचे सहकारी आणि आज तो बॅकअप आपण मैदानाच्या पाठीमागे पाहिला आणि तिथे मात्र एक धाव गुण्याची संधी मिळाली. नाही, बॅकअप असला तर तुम्ही नीडर राहता. मेरे पीछे मेरे भाई है. विजय पुन्हा एकदा कट केला, लेट कट न चाकत, परंतु फिल्डिंग ही तेवढी चांगली तुम्हाला बघायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 24 धावा. आता डावातील शेवटचा बॉल. धावसंख्या मात्र योगी पाटील मी म्हणेल खूप चांगली लागलेली आहे. फायटिंग टोटल ऑन द बोर्ड
जरूर म्हणजे एक्झॅक्टली आणि किरोली संघाचे गोलंदाज त्या धाबा डिपेंड करतात जरूर तिथे मात्र प्रयत्न करतील म्हणजे सन्मानजनक धावसंख्येपर्यंत या ठिकाणी किरोली संघ मात्र जरूर पोहोचलाय 24 लॉस ऑफ 3 विकेट्स ओ या ठिकाणी पाहू शकाल एक्झॅक्टली शपल आउट करण्याचा प्रयत्न दांडी गोल आणि या शेवटच्या चेंडूवरती विकेटचा पतन केतन सोरगे मात्र त्या ठिकाणी बाद झालाय आणि ही अंतिम लढत या स्पर्धेवरती नाव कोणासाठी जय हनुमान चौदरपाडा संघाला 25 धाब्यांची आवश्यकता काही सन्मान आहे ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत जाऊया आपण व्यासपीठाकडे परंतु त्या अगोदर चला किरवलीकर फिल्डिंग सेट करा टीम चौदरपाडा डगआउट मध्ये या आणि बॅटर्स लवकरात लवकर पाठवा 25 धावांचं आव्हान येथून पार करायचं आहे सामना जिंकण्यासाठी टीम जय हनुमान चौदरपाडाला ओव्हर टू योगी पाटील सर काही सन्मान आपण पार पाडत आहोत धन्यवाद समीर सर्वांनी याच विभागातील आपण जर विचार केला तर नेहमीच आम्हाला चांगलं मोलाचं मार्गदर्शन करणारी सर्वांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करूया सन्माननीय कृष्णाजी वाकडे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या त्यांचा आपण शुभ सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत याच विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत पुढील सन्मान याच भागातील विद्यमान सरपंच त्याचप्रमाणे सन्माननीय ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा कार्याध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत या स्पर्धेचे जनक सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचे शुभ हस्ते सन्मान इथे आपण संपन्न करीत आहोत उपदारमाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत पुढील सन्मान जो आपण पाहणार आहोत सन्माननीय धनेंद्र सोरगे साहेबांचे सुपुत्र नेहमीच या क्षेत्रामध्ये या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि मग कार्य कुठला असू द्या मित्रांनो सुख दुःख कार्यक्रमामध्ये ही व्यक्ती उपस्थित असणारी ही व्यक्तिमत्व आहे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीची युवा सरचिटणीस सन्माननीय वीरेंजी सोरगे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय पुढील सन्मान काकडे साहेबांचे लाडके भाऊजी वांद्रेचे समाजसेवक प्रकाशजी पाटील रमेशजी पाटील इथे मात्र उपस्थित आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया तदनंतर सन्माननीय मच्छिंद्र काकडे यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत मी विनंती करतो की आपण पुढे या सामना देखील सुरू झालेला आहे एका बाजूला 25 लक्ष पार करत असताना आणि एका बाजूला सन्मानही तुम्ही पाहतायत कारण प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान देणं ही भारतीय आपली संस्कृती आहे आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण पाहत आहोत सर्वांना योग्य तो मान योग्य तो सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत अतिथी देवो भव ही संस्कृती आपण जपत आहोत सन्मानित सोमनाथजी जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाणार आहे आणि जे आता पुढील सन्मान आहे ते आपण हा सामना संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी संपन्न करू ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सामना या ठिकाणी तुम्ही पाहतायत फायनलचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर दोन्ही संघांसाठी होतोय राम आणि त्याच्या सोबतीला प्रत्येक जोडबोली मैदानाच्या आतमध्ये 25 लक्ष पार करायचं आहे आणि 3 धावा या स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत 3 रन्स ऑन द बोर्ड मनीष षटक क्रमांक पहिला यावेळेला हाताळत असताना तुम्ही पाहतायत आता स्ट्राइक इनला प्रतीक ज्याने ही स्पर्धा गाजवली आहे विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला तो खेळलाय सन्माननीय वीरेंजी सोरगे साहेब आमच्या व्यासपीठावर रजा घेत असताना जरूर आपण ते आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय 25 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि जर किरवलीकरांच्या माध्यमातून एखादा गोलंदाज विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर किरवलीचे समाजसेवक गणेश बजागे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक इथे मात्र दिलं जाणार आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेमध्ये ही स्पर्धाच नव्हे तर या विकेट्स वरती जेव्हा जेव्हा मनीष बजागे गोलंदाजी करतोय तेव्हा तेव्हा त्याचा चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळालेला आहे
इथे मात्र पहा अगदी परफॉर्म डिलिव्हरी सेलिब्रेशन पहा एक्झॅक्टली जणू काय विकेटचं तिथे पतन झालेलं आहे. काय गोलंदाजी करतो, एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा पेस, सुपर बॉलिंग एअर. चौदरपाडाकरांचा आवाज आता शांत झालाय आणि किरवलीकरांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. डॉट चेंडू मनेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. पहा क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी आणि काय जन समुदाय ते मात्र पाहत आहोत. आणि याचा एक्झॅक्टली आपण जर विचार केला तर समीर ही स्पर्धा पूर्णपणे सफल झाली. यशस्वी स्पर्धेचं आता या ठिकाणी आपण आयोजन. ओ माय गॉड, या वेळेला झालेले आहे चुकी. पंचांचा भीमा नो बॉलचा इशारा आणि बॉल आउट ऑफ पार्क. 7 धावा चौदरपाड्याच्या खात्यामध्ये आणि आवाज पुन्हा सुरू झालेला आहे. हा आवाज कोणाचा? हा आवाज चौदरपाडाकरांचा आहे. आणि तिथे मात्र प्रेक्षकांनी झेल ड्रॉप केलाय. 400 रुपये सुद्धा ड्रॉप केलेले आहेत. परंतु समीर हा मोमेंट आता शिफ्ट झालाय चौदरपाडा संघाच्या बाजूने. इथे चूक केली गोलंदाज मनीषनं. फार मोठी चुकी झालेली आहे. एक भीमा नो बॉल हा संघाला बीमार करण्यासारखा आहे. फायनल मॅच लागोपाठ 2 चेंडू डॉट टाकले, परंतु त्यानंतर आलेला चुकीचा बॉल या मॅचचं चित्र सामन्याची कायापालट करून सोडतोय. जबरदस्त फटका अगदी लूजनर होता, भीमर होता, त्याच्यावरती भीम टोला पाहिला. आपण 6 धावा वसूल केला प्रत्येक वाकडीनं. पुढील चेंडू फ्रीट, त्याच्यावरती येईल का एखादा मोठा हिट. हो आलाय चेंडू, चालला चौदरपाडा गावाकडे की ट्रॉफी जाईल का तिकडे. समीर प्रतीक इज ऑन फायर. व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक, इनक्रेडिबल नॉक फ्रॉम प्रतीक वाकडे. आमच्या वाकड्यात शिरू नका, हेच हाल होतील. काय हाल करतोय, काय फलंदाजी सुरू आहे, जबरदस्त. एक चूक पहा, क्रिकेटमध्ये एक छोटीशी चूक आपल्या सगळ्या मागात पडू शकते. आणि एक्झॅक्टली पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकनं या सामन्यामध्ये विचार केला तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आणि फलंदाजीमध्ये सुद्धा पहा वाघा साटकर लढतोय, 1 मॅन आर्मी तिथे लढतोय. आणि आपल्या संघाला मात्र एक्झॅक्टली विजयाकडे घेऊन चालले. पहा हाफ ट्रॅकर लेंथ, हाफ वॉली, त्याच्यावरती क्रॉस बटेड फटका, मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा सिक्सर. वाघासारखा लढतो आणि जखमी वाघ आहे. आणि जखमी वाघाची दहाड, ओ ती चर्चा करू ज्या वेळेला परफेक्ट यॉर्कर होता. काय चेंडू हाताळला आपण पाहतोय या ठिकाणी. तुम्ही पाहतायत परफेक्टली यॉर्कर लेंथ होता आणि पलट वार मनीषचा पाहायला मिळाला. परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पूर्णपणे या फायनल मध्ये पकड निर्माण केलेले आहे जय हनुमान चौदरपाडा संघानं. कारण उर्वरित आता 2 षटक शिल्लक, 8 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट. आणि पहा असं वाटतं की एखादी IPL ची स्पर्धा सुरू आहे की काय. चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि एखाद्या स्पर्धेमध्ये जर असा जनसमुदाय असेल तर मात्र त्या क्रिकेटला मात्र जरूर सर्व क्रीडारसिक आवर्जून मात्र त्या ठिकाणी एन्जॉय करत असतात. सर्वजण मात्र या ठिकाणी ही स्पर्धा एन्जॉय करतात. पाहू शकाल या ठिकाणी सध्या खेळाडू पक्षाचे सर्व पूर्ण हावभाव ते दाखवले जात आहेत. पहा बुजुर्ग, युवा, आजी माजी, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्व काही. क्रिकेटला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही, वयाची मर्यादा नाहीये. कोणी स्पर्धा खेळू शकतोय, कोणी स्पर्धा एन्जॉय करू शकतोय. आणि पहा सरपंच जगदशेठ पाटील यांचा तुम्ही बॅनर्स पाहू शकाल अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. आणि पहा इथे मात्र लेडी वर्ग सुद्धा मात्र भरपूर संख्येने मात्र या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं सुद्धा आपण करूया सर्ज स्वागत. दुसऱ्या षटकात सुरुवात केली राकेशने आणि पहिल्या चेंडू हाताला डॉट. रॉकी जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये रॉकीची आपल्याला बघायला मिळाली आहे. लेकिन रॉकी सांगते की पिक्चर अभी बाकी है. डॉट बॉल. मॅच मध्ये रंगत आणायची असेल तर रॉकीचं चालणं महत्वाचं. आणखी 2 लागोपाठ डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून बघायला मिळालेत. आणि या मॅच मध्ये वापसी करत असताना ग्रेट बॉलिंग. कोण विसरेल सेमीफायनल मध्ये रॉकीचा स्पेल. 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च केलेला, 5 विकेट्स हॉल त्या ठिकाणी कंप्लीट केल्या होत्या. आणि इथे मात्र पहा लागोपाठ 2 डॉट चेंडू आणि विजयासाठी आता 10 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. रॉकी सांगतोय खेल अभी बाकी है, पिक्चर अभी बाकी है, रुक और मजा आने वाली है. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. रॉकीचा पुढचा बॉल, परंतु इथे दिशाईन आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आणि मला वाटतं त्या येस व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर आता एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 18 धावा, 7 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. मॅच मध्ये इथूनही वापसी केली जाऊ शकते. इथून तुमच्यामध्ये ती हिंमत पाहिजे.
तुम्ही जिंकण्यासाठी खेळलं पाहिजेत. जरूर हिंमत त्यालाच किंमत असते या कुठल्याही या क्षेत्रामध्ये. परंतु इथे लिडिंग या चेंडू हवेत. विकेट किपर आय थिंक असं वाटतं की दत्ता दिगाडे चेंडू पर्यंत पोहोचेल. परंतु या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न होतो. रनआउटची संधी, परंतु दोन्ही फलंदाजाने मात्र आपापल्या हॉपिंग पिच मध्ये प्रवेश निश्चित केलाय. हेच पंचांनी तिथे हेरलं आणि 5 दिवसात डवल्या 2 धावा चोरी झालेल्या आहेत. खमीर डेफिनेटली, परंतु ही चोरी होऊन दिलात तर डेफिनेटली तुम्ही लुटले जाल. ते वाचवायचं आहे तुम्हाला. फायनल जिंकायचे, चांगली फिल्डिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय मनीषने सुरुवात चांगली केली, परंतु त्याच्याकडनं झालेल्या चुका आणि त्याचा पश्चाताप आता होत असेल किरवलीकरांना. एक बीमर नो बॉल अक्षरशः पूर्ण टीमला आणि पूर्ण गावातील क्रिकेट रसिकांना बीमार करताना दिसला. 9 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. ऑनसाइडला फक्त चेंडू टर्न केला. पाहू शकाल स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात. सिंगल धाव तिथे मात्र पुन्हा कंप्लीट केली गेली. आता मात्र दुहेरीचा प्रयत्न नाहीये. थोडीशी फेकी संत गती झाली, परंतु बॅकअपला मात्र त्या ठिकाणी फिल्डर पाहिले आणि या एकूण संघाची धावसंख्या पाहिली तर बिनगडी बाद 20. पहा आतापर्यंत एकही विकेट मात्र गमरावर 21 धावा झालेल्या आहेत. माफी असावी. 8 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. पहा या रामनं सुरुवात केली होती. 2 चेंडू फक्त तो फेस केलेला आहे. त्यांनी पाहिलं तर 2 चेंडू मध्ये एक्झॅक्टली 3 धावा त्याच्या बॅटमधून आला आणि 16 धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर प्रतीक वाकडे. पहा अजूनही मात्र तो त्या ठिकाणी अनफिट आहे. जरूर त्याची आपल्याला भावना हावभाव त्याचे पाहायला मिळत आहेत. हो, शेवटच्या षटकामध्ये चेंडू टेकऑफ केला. एक्झॅक्टली स्टिकरला चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी स्पर्श झालाय. परंतु इथून सुंदरबाड संघासाठी जर आपण परिस्थिती पाहिली समीर तर कासव छाप गतीने जर त्यांनी धावा जोडल्या तरी सुद्धा ही शर्यत ते जिंकू शकतात. डेफिनेटली, कारण आता समीकरण आपण पाहतोय 7 बॉल शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे. या फायनल वर जय भोलेनाथ चषकावर नाव कोरण्याची तयारी जय हनुमान चौदरपाडाची आता आपल्याला पाहायला मिळाली आहे. रॉकी इज ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर द विकेट ना प्रतीक समोर 3 धावांची गरज आहे. यावेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने फक्त ड्रॅग करत असताना बॉलला पाठवला आउटफील्ड मध्ये. सेकंडचा कॉल आणि इथे 2 धावा कंप्लीट. स्कोर आर लेवल आणि आता शेवटचे 6 बॉल फक्त 1 धाव दूर जय हनुमान चौदरपाडा या ट्रॉफी पासून. आणि एक्झॅक्टली या चालू सीझन मध्ये आय थिंक अकाउंट ओपन करण्याच्या तयारीत आहे सध्या जय हनुमान चौदरपाडा संघ. आपण पाहिलं तर सन्माननीय आमचे भाग्य विधाते नेहमीच आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे केरवली, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा कार्याध्यक्ष ठाणे जिल्हा जगनशेठ पाटील जरूर रजा घेण्याच्या मूड मध्ये होते, परंतु संतोषजी काकडे साहेबांच्या प्रेमा खातीर त्यांना मात्र पुन्हा आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं लागलं. चला फिल्डिंग लावायची आहे. एका धाब्याची गरज. ये प्यार बढ़ने वाला है, कम नहीं होने वाला. हम दोस्ती नहीं तोडेंगे. हाच मात्र अडगडी संदेश या व्यासपीठावर आपण देणार आहोत. एका धाब्याची गरज आहे. स्कोर आर लेवल. हु इज द चॅम्पियन, हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट हा प्रश्न पडला होता ज्या वेळेला स्पर्धा सुरू झाली आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला मिळेल. 1 धाव विजयासाठी, परंतु कंपल्सरी ती 1 धाव पूर्ण करावी लागेल ओव्हर द विकेट. आणि याच बरोबर हा विजयी फटका रामने केलाय काम तमाम आणि स्पर्धा जिंकली आहे. जय भोलेनाथ चषकावरती नाव कोरलेलं आहे टीम जय हनुमान चौदरपाडा, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.